सुरक्षा जी आहे ती अजून वाढवण्यात आलेली आहे। काही आंदोलक जे आहेत ते संसद भवन परिसरात पोहोचले। पोलिसांनी आंदोलकांना मागे रेटलेलं आहे सध्या आणि काही आंदोलक जे आक्रमक झाले होते त्यानंतर पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत। अतिरिक्त आता कुमक मागवण्यात आलेली आहे। एकीकडे संसद भवनाचं मुख्य प्रवेशद्वार बंद केलेलं आहे, सगळे गेट जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। अतिरिक्त कुमक या संपूर्ण परिसरात मागवण्यात आले आणि आंदोलक जे अगदी जवळ संसद भवनाच्या परिसरात पोहोचलेले आहेत 200 मीटरच्या आसपास, त्या आंदोलकांना सुद्धा रोखण्याचा प्रयत्न केला जातो। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आज आंदोलन करत घोषणाबाजी केली। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। यावेळी सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये शाब्दिक वादही झाला। आमचं म्हणणं एवढंच आहे की जे काही चालले देशामध्ये त्याच्याबद्दल आम्हाला काही मुख्यमंत्री काढायचं फक्त तर पोस्टर दाखवून ते पण नाही कसं सर। ठाण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। और आज जो सोनम वांगचुक के साथ हो रहा है, इतना खराब तरीके से रिटेलिएट कर रहे और सप्रेस करने की कोशिश कर रहे, इतना खराब ब्रिटिश गवर्नमेंट भी नहीं थी। जंतर मंतरवरील आंदोलनाला भिवंडीमधील तरुणांनीही पाठिंबा दिलाय। भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येनं तरुण तरुणी एकत्र आले। त्यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली। अमरावतीमध्ये सुद्धा भगतसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी या तरुणांनी शहरात मोर्चा काढला। या मोर्चातून तरुणांनी सीजेपीला पाठिंबा दिला। नागपुरातही सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शांतता मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। रायटी चौकातील परवानगी नाकारल्यानंतर संविधान चौकात हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। या मार्चमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसह विविध सामाजिक संघटनांचाही सहभाग होता। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संविधान चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जो एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान सर है वो अपने पोजीशन से रिजाइन दे, पर हमारी सरकार जो है वो गूंगी बहरी अंधी होकर बैठ चुकी है, जिनको ये चीज सुलाई नहीं आ रही इतने टाइम। तर इकडे दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाला पुण्यातूनही तरुणांनी पाठिंबा दिला। पुण्यातील एफटीआय मध्ये तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले। या आंदोलनामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। सरकार एकदम अनसुना किए जा रही है उस चीज को। सरकार एकदम बहरी बैठी हुई है, सरकार को कुछ सुनाई नहीं दे रहा है। सरकार इतनी निरंकुश है कि आज सोनम वांगचुक जी पिछले 20 दिन से जंतर मंतर पे बैठे हुए थे और सरकार उनको उनसे बात करने के बजाय एक डायलॉग करने के बजाय उनको जबरन जाके उनका पास तोड़वाने की कोशिश कर रही है। तर नाशिकमध्येही नीट पेपर फुटी प्रकरणी राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी आंदोलन केले। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येनं तरुण रस्त्यावर उतरले। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। हे दृश्य हा संपूर्ण परिसर जो आहे संसद भवनाचा अभूतपूर्व अशा कडेकोट सुरक्षा व्यवस्थित त्या ठिकाणी कोशिश कर रहे बाहर निकले लोगों तक यहाँ पर जनता के बीच में प्रदर्शनकारियों के साथ पहुंचे। यहाँ पर पुलिस की कोशिश लगातार बैरिकेडिंग यहाँ पर बढ़ाई जा रही है ताकि कोई भी कोशिश यहाँ पर बैरिकेडिंग करके यहाँ पर लॉक किया जा रहा है ताकि जो प्रोटेस्टर्स हैं अब वो इससे आगे ना बढ़ पाए। जी आपण पाहतोय बॅरिकेडिंग केलं जात आहे। कडेकोट असा संपूर्ण परिसर त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट केली जाते आणि ही अशी त्रिस्तरीय सुरक्षा। पण या ठिकाणी आंदोलक पोहोचल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। इथून अगदी काही मिनिटांच्या अंतरावरती खरं तर संसदेचं जे संसदेचं परिवहन गेट आहे, पण त्या गेटच्या पुढेच पोलिसांकडनं या ठिकाणी बॅरिकेडिंग केलं गेलं आहे। आंदोलकांना पुढे दिला जात नाहीये।
मी दृश्यांच्या माध्यमातून दाखवतोय आंदोलक आक्रमक असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि आम्हाला जाऊ द्या ही भूमिका पोलिसांच्या समोर आंदोलक मांडतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। साधारणतः इथून काही मीटरच्या अंतरावरती संसद आहे। दुसरीकडे बॅरिकेडिंगला धक्काबुक्की देखील पोलीस आंदोलकांकडून केली जाते। बॅरिकेडिंग हटवण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलकांचा आहे। अशा पद्धतीचं हे एकत्रित चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आम्हाला संसदेपर्यंत जाऊ द्या अशा पद्धतीची भूमिका या आंदोलकांची आहे। दुसरीकडे पोलीस या आंदोलकांना समजावतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। तुम्ही इथून पुढे जाऊ नका अशा पद्धतीची भूमिका या पोलिसांची या ठिकाणी आहे। पण आंदोलक मात्र आक्रमक आहेत। आंदोलकांची पोलिसांशी काही प्रमाणावरती बाचाबाची होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळते। मात्र पोलीस या ठिकाणी आंदोलकांना पुढे जाऊ देत नाहीयेत। बॅरिकेडिंग काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी आंदोलकांकडून केला गेलेला आहे। बघू शकतोय आक्रमक आंदोलकांनी बॅरिकेडिंग सरकवलेली आहे त्या ठिकाणी आणि मोठा गोंधळ पोलिसांच्या समोर आंदोलकांचा होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळते। संसदेपर्यंत जाण्यावरती हे आंदोलक ठाम आहेत। बॅरिकेडिंग या ठिकाणी आंदोलकांनी तोडलेले आहेत। दुसरीकडे पोलीस मात्र आंदोलकांना पुढे जाऊ देत नाहीयेत। जाऊ नका अशा पद्धतीची विनंती पोलिसांची आहे। मात्र आंदोलक आक्रमक असतानाचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत। पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला जातोय। तुम्ही पुढे जाऊ नका ही भूमिका पोलिसांची आहे। काही प्रमाणावरती पाठीमागे सरकवण्यासाठी पोलिसांकडून विनंती केली जाते। पुन्हा एकदा बॅरिकेडिंग उभा करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय। मात्र आंदोलक आक्रमक असल्याचं चित्र आहे। बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती दिल्ली पोलीस असतील रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान या ठिकाणी तैनात आहेत। इथून अगदी काही मीटरच्या अंतरावरती साधारणतः 300 मीटर 200 ते 300 मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी संसदचा रस्ता आहे म्हणजे संसद आहे। काही मीटर अंतरावरती हे सगळं आहे पण आंदोलकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। मी दृश्यांच्या माध्यमातून कॅमेरा पर्सन राकेश सर ही सगळी दृश्य तुम्हाला दाखवतायत कशा पद्धतीनं या ठिकाणी आंदोलकांची भीड आंदोलकांची गर्दी जमलेली आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। हा इलेक्शन कमिशनचा चौक आहे। इथून पाठीमागं म्हणजे इलेक्शन कमिशनचं ऑफिस काही ठिकाणी काही ठिकाणावरती अंतरावरती आहे। हे काही ठिकाणी अंतरावरती इलेक्शन कमिशनचं ऑफिस आहे। पाठीमागं संसद भवन मार्ग पोलीस स्टेशन आहे। पण हे सगळं असताना आंदोलकांची गर्दी मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आंदोलक मात्र जाण्यावरती ठाम असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। दुसरीकडे बघू शकतो पोलिसांनी मोठा तगडा बंदोबस्त तैनात केलेला आहे। गाड्या ज्या आहेत पोलिसांच्या व्हॅन्स असतील त्यानंतर वेगवेगळ्या गाड्या या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती गाड्या या ठिकाणी लावलेल्या असून आंदोलकांना मात्र पुढे जाऊ दिलं जात नाहीये। पोलिसांकडनं लाठीचार्ज आंदोलकांना करण्याचा प्रयत्न केला जातोय। बॅरिकेडिंग पाडलेले आहेत पोलिसांनी आंदोलकांनी आणि आंदोलक मात्र जाण्यावरती ठाम असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। पोलीस मात्र आंदोलकांना जाऊ देत नाहीयेत हे चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। मात्र मोठा राडा काही प्रमाणावरती या ठिकाणी होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। विनंती ह्या आंदोलकांकडनं केली जाते पोलिसांकडनं ही विनंती केली जाते तुम्ही पुढे जाऊ नका। मात्र आंदोलक जे आहेत ते पुढे जाण्यावरती ठाम असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। अभिजित दिपके या ठिकाणी पोहोचलेला नाहीये। केरळ